आता डीबीबीचा किती नंबरचा क्वेश्चन बघतो आपण? 30 नंबरचा क्वेश्चन बघतोय. काय बघा, मॅच द फॉलोइंग कॅपॅसिटन्स, मॅग्नेटिक इंडक्शन, इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स. मी जर असल्या वेळेस आहे ना काय करत, चला कुठं सेम सेम दिसतंय का मला? ओके, इथं मला सेम कुठेच दिसत नाहीये, तर आपण एक एक विचार करण्याचा प्रयत्न करू. चला, कॅपॅसिटन्स आणि कशाच्या फॉर्म मध्ये दिले त्यांनी? व्होल्टेज एम्पियर, करंट न्यूटन, एम्पियर, कुलम आणि जूल मध्ये. कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्स म्हटलं तर काय रे? कॅपॅसिटन्स म्हणजे काय? कॅपॅसिटन्स कुठे भेटला आपल्याला? क्यू जोड काय? सीव्ही ना. क्यू जोड काय? सीव्ही. देयरफॉर सी जोड काय? क्यू बाय व्ही. क्यू बाय व्ही. क्यू म्हणजे काय? चार्ज. चार्जचं युनिट काय येणार? कुलम. आणि व्ही चं युनिट काय येणार? व्होल्ट. असं काय ऑप्शन आहे का? कुलम आणि व्होल्ट नाहीये. कुलम आणि व्होल्ट नाहीये ना. मग आता कुलम आणि व्होल्ट नाहीये तर आपल्याला व्होल्ट नाही, कुलम आणि व्होल्ट नाही, तर दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करा. म्हणजे काय काय ऑप्शन तुमचं? कुलम आणि जूल वाला सुद्धा आहे. ठीक आहे, कुलम आणि जूल वाला सुद्धा आहे. म्हणजे ते 100% कुलम आणि जूलचं आहे. म्हणजेच काय म्हणणार आपल्याला? हे पण शिकवलं तुम्ही, तुम्हाला ई जोड काय? 1/2 CV स्क्वेअर. आठवतं का? 1/2 CV स्क्वेअर. देयरफॉर सी जोड काय? सी जोड काय? ई डिवाइड बाय काय? व्ही स्क्वेअर. बरोबर की नाही? ई डिवाइड बाय काय? ई स्क्वेअर. ई म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी युनिट काय? जूल. व्ही चं युनिट काय? व्होल्ट. व्होल्टचा काय? व्होल्टचा स्क्वेअर. असं काय ऑप्शन आहे का? असं काय ऑप्शन आहे का? व्होल्टचा स्क्वेअर आपण दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे अजून आ नाही तर मग आपल्याजवळ आपण फॉर्म्युला आहे. जोड काय? 1/2 Q इंटू व्ही. क्यू स्क्वेअर बाय आय के. क्यू स्क्वेअर बाय सी एक. क्यू स्क्वेअर बाय सी आपण एक ऑप्शन आपल्याजवळ. आणि दुसरं काय? ई जोड काय? 1/2 Q इंटू व्ही. पण आपल्याला Q इंटू व्हीचा फायदाच होणार नाही, कारण की आपल्याला काय काढायचंय? कॅपॅसिटन्स काढायचंय. आपल्याला काढायचं सी. सी ई जोड काय येणार आहे? क्यू स्क्वेअर बाय ई. म्हणजेच काय रे? क्यू म्हणजेच काय? कुलमचा स्क्वेअर आणि ई म्हणजेच काय? एनर्जी. कुलमचा स्क्वेअर आपण जूल आहे का? कुलमचा स्क्वेअर आणि आपण काय? जूल आहे. कोणता ऑप्शन आहे? कुलम स्क्वेअर आणि पर जूल. ऑप्शन काय? 4. मग आता ऑप्शन कॅपॅसिटर हे बरोबर 4 कोण आहेत? असे 2 ऑप्शन आहेत. असे 2 ऑप्शन कोणकोणते? सेकंड आणि फोर्थ आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या सोबत जायचंय. मग याच्यामध्ये असं सर्च आउट करायचं. हे बघा, डी तर दोघांमध्ये एक एकच आहे. डी तर दोघांमध्ये एक एकच आहे. सी पण दोघांमध्ये 2-2च आहे. म्हणजे आपल्याला कोणाला चेकआउट करायचंय? बी ला चेक करायचंय. बी काय तुमचं? मॅग्नेटिक इंडक्शन आहे. काय? मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? बी. बी कसं काढला होता? एपिसोड काय? बिल ना. एपिसोड काय? बिल. मग बी बरोबर काय? एफ बाय आय एल. एफ म्हणजे काय? न्यूटन. आय म्हणजे काय? एम्पियर. आणि एल म्हणजे काय? मीटर. न्यूटन पर एम्पियर. न्यूटन पर एम्पियर. आपण आपल्या जवळ ऑप्शन नाहीये. ओके, नेक्स्ट अजून काय आपल्या जवळ ऑप्शन आहे का? हो, इकडे गेलेला सी मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर काय बनेल तुमचा? 3. बी ला काय बनेल? 3. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर काय बनेल? सेकंड. ठीक आहे.